कानडी गाव एक विचाराचं गाव आहे, छोटंसं गाव आहे मॅडम आहे, पण विचाराचं गाव आहे. तुम्हाला तर पब्लिक कशी नाही, खरडून आलेले लोक आहेत सगळे, फक्त 600 लोकसंख्या असणारं गाव, छोटंसं गाव आहे आमचं. पण सगळे घरी कुणीही न थांबता सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत कार्यक्रमाला. आणि एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुठला डीजे हे असं कुठलंही आम्ही हे केलेलं नाही. छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचण्याचं ह्या चळवळीच्या गावाचं आमचे पहिल्यापासून. म्हणून आम्ही या छोट्याशा 3 दिवसापासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू. 19 फेब्रुवारीपासून 19, 20, 21, 22 वक्तृत्व स्पर्धा असते, रांगोळी स्पर्धा असते, जनरल नॉलेजच्या स्पर्धा असते, शुद्ध लेखनची स्पर्धा असते. या स्पर्धा आम्ही घेतल्यात आणि या स्पर्धेमध्ये ही सरसकट कुणाला बक्षीस ठेवलं नाही. ज्याच्यामध्ये क्वालिटी त्यालाच आम्ही इथं बक्षीस दिले. 1, 2, 3 असे 3 नंबर काढले. तुमच्या हस्ती त्यांना आम्ही बक्षीस वितरण करणारच आहे आता लागली. पण या कार्यक्रम जे दिलं तर त्याचं काय महत्व राहणार. पुढच्या वेळेस त्यांना सुद्धा आवर्जून या ठिकाणी पुन्हा सहभाग घेतला पाहिजे. म्हणून त्यांचं सुद्धा आम्ही हे केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार, महिलांविषयी धोरण या ठिकाणी आता सगळ्याच तुम्ही सगळ्या आमच्या मार्गदर्शक आहेत. ह्या ज्या आहेत आपल्या उषाताई माने, पंडित गुरु पार्टीकरच्या, आपले उत्तम दादा माने यांच्या ह्या बहिणी, आपल्याला जवळपास कानडीतल्या ह्यांचा परिचय आहे. पण या चळवळीचे आणि खंबीर लीडर व्यक्तिमत्व कोण असेल तर उषाताई माने. कारण की ह्यांच्या माध्यमातून महिलांना सुद्धा ह्या शिरसाळ्यात ज्या महिला बाहेर निघायच्या ना त्या महिलांना सुद्धा बाहेर केलं. आणि दुसऱ्या आपल्या प्रणिताताई तौर, जे डॉक्टर तौर साहेब आहेत, त्यांच्या मिसेस आहेत त्यांचं सुद्धा हॉस्पिटल आहे तिथं. आणि ते आपल्या ॲडव्होकेट कल्पनाताई देशमुख या नगरपालिकेच्या माजी सभापती राहिलेल्या आहेत. त्या थोर व्यक्तिमत्व आणि वकील आहेत, त्या सुप्रसिद्ध वकील आहेत. समाजावर असेल कुठलंही असेल, कुठलेही केस असतील त्या निस्वार्थी लढते. समाजासाठी खूप मोठं काम आहे ताईचं. या सगळ्यांचा मी परिचय तुम्हाला आपल्याला दिलेला आहे. आणि ताईच्या माध्यमातून अनेक त्यांना या ठिकाणी कामं केलेत. आणि आता या आपल्याला सविस्तर इथून बोलणारच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्याला सर्व गावकऱ्यांना, खूप सर्व महिलांना, सर्व पुरुषांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द थांबवतो. जय जिजाऊ, जय श्री.